आता जातोय कॉलेजला, 12वीला आहे. झालं का? नमस्कार मित्रांनो, वेलकम बॅक टू माय चॅनल विथ न्यू ब्लॉग. तर आजच्या ब्लॉगमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत. आणि आज आपण आहोत मुंबईमध्ये. जसं एक कालच्या ब्लॉगमध्ये बघितलं आपण, म्हणजे आजचा जो 8:30 वाजता ब्लॉग आला. आपण मुंबईमध्ये आलो आहे, काही काम आहे आपलं. तर तुम्हाला एक गोष्ट दाखवतो. मी घरी बसलो आहे. आता दुपारचे 1:30 वाजत आले आहेत. आणि तुम्हाला एक गोष्ट दाखवतो. हे बघा, घरामध्ये काय आहे, टॉकिंग कॅक्टस. खाली याचं ऑन ऑफ जो बटन आहे, तुम्हाला याचा लाईव्ह एक्झाम्पल पण दाखवतो. आता ऑन केली मी. नमस्कार. वेलकम बॅक टू माय चॅनल विथ द न्यू व्लॉग. नमस्कार मित्रांनो. तर हे अशा प्रकारे वर्क करतं. तर पप्पा साईडला बसले आहे, मम्मी इथे आहे. मम्मी, कसं वाटतं आहे मुंबईमध्ये? छान वाटते. हे माझ्या आत्यांचं घर आहे. पार्टी गॅलरी पण आहे, भाडे वगैरे आहे. 3rd फ्लोअरवरती घर आहे. तर मी टॉकिंग कॅक्टसबरोबर थोडं खेळत होतो. आणि आपल्या घरी आहे ना 3 मांजरं आहेत. तुम्हाला दाखवतो त्यांचा. खूप गुबगुबीत मांजरं आहेत मूर्तीला. तुम्हाला येतील, आता दाखवतो. झालं का? होय, झालं तुमचं? काय झाले, नाचायला काय झाले तुला? बोल का भावला. तर आमच्या घरी 3 पर्शियन मांजरं आहेत. त्याचा म्हणजे 2 आतमध्ये आहेत बेडरूममध्ये, एक आहे हॉलमध्ये. त्याचा डेमो आणि त्याचं खेळून जाईल. हा बघा. दिस इज अ पर्शियन कॅट. ह्याची केस वगैरे बघू शकता तुम्ही. ह्याची बॉडी खूप थिन आहे, पण ह्याला केस एवढे आहे. आणि ह्याचं तोंडावरून समजेल तुम्हाला, चपटं तोंड ह्याचं. ह्याला नाक नाही आहे. ह्याचे हा छोटासा पिल्लू आहे. आता ह्याला 1 मंथ कंप्लीट होईल. आणि हा जो आहे ह्याला 7 मंथ कंप्लीट होईल. जेरी हा आणि हा एकाच आईचा आहे. हा चालला पाहिजे. आणि हा जेरीला ह्याला 6 महिने कंप्लीट झालेले. आणि तुम्ही जेरीची तब्येत बघू शकता. आणि हा 2 जे लहान आहेत ते राहिले. आणि हा आपला घरचा आहे. ह्याला तर नाही देता येणार जवळ. तर त्याची शेपूट वगैरे बघू शकता, किती केसाळ आहे. ह्याची शेपूट एकदम थिन आहे आतमध्ये, पण ह्याला केस भरपूर असल्यामुळे शेपूट मोठं वाटून येतं. त्याची बॉडी वगैरे बघा तुम्ही, केस वगैरे. आणि ह्याच्या चपट्या तोंडावरून तुम्ही ह्याची ब्रीड ओळखू शकता. आणि ह्याचा आकार साईजने पण हा खूप मोठा झाला आहे इतरांपेक्षा. हा बघा. नंबर 383
75 नंबर 2 बसेस जात्या आणि कुठे हायवेवरनं जाते त्या रंबाई स्टॉप सांगायचं तिथं उतरायचं. रमाबाई ट्रेननं जाण्यापेक्षा बसनं जावा ना. यायला सोपं पडतंय ना. हो जायला सोपं. जाऊन कुठं घाटकोपर स्टेशनला उतरायचं तिथनं इकडं चालू झालं. लय लांब होतं. ते लय लांब म्हणून आता जातोय कॉलेजला 12वीला आहे. येतो मी तिकडे मासं घेऊन आले मी 2000 स्वतःच शेपूट पकडले. तेच परवी गेलतो तिकडे ह्याला भाऊच्या धक्क्याला तिथं. तर आता थोडं बाहेर फिरून येऊया आपण. आणि डोअर बंद केला. डोअरच्या साईडला लिफ्ट आहे. थर्ड फ्लोअरला राहतो. आपल्याला ग्राउंडला जावं लागेल. आणि पुराण्या जमान्यातल्यासारखी लिफ्ट आहे. पोचलो आपण ग्राउंड फ्लोअरला. अरे आलास काय म्हणजे जेव्हा आता ती जाईल त्याच्यानंतर मग कमी होणार सगळे बघायला चाललेलास की नाही फिरायला चाललेला फिराय नाही. खाली जाऊन येतो म्हणतो बिल्डिंग. चालते जा जा मला वरती गेली काय. तो गाईज ही आत्याची बिल्डिंग आहे. म्हणजे आत्याची रूम ह्या बिल्डिंगमध्ये आहे. आदेश असूनही होत नाही इतका पैसा राज्य सरकार खर्च करत आहे. शासन बरोबर काम करत मम्मी झोपली आहे आता. पप्पा न्यूज बघत आहे. बाहेर फिरून मस्त मजा आहे. आणि तो बघा काय आपला त्याचं नाव जेरी आहे. जेरी. तुम्हाला तो स्टुअर्ट लिटल पिक्चर बघितला असेल तर त्याच्यामध्ये नोबेल सारखा दिसतोय ना. मला आता काय नको. आता केक तेन काय नको. तर आता मला एक काम भेटलंय. जाऊन दही घेऊन यायचे. दहीचा डबा द्या ना. 25 वाला. हां हे बघितलं निळ्यावाला बघा समोर. हां तो 75 वाला आहे. हां तोच दे. घे ना. $35 45 वाला पण आहे ना. ते ओमामेमध्ये काकी आता मटेरियल घेऊन गेले. त्याच्यामध्ये हँडवॉश नाही दिले. हँडवॉशचे पैसेच नाही लावले. सांगितलं होतं काकीने 11 मध्ये ना. हां पैसे नाही लावले हँडवॉशचे. जे काउंटर दही आणि हँडवॉश घेऊन आता निघतो घरी. मांजरं आहेत ना त्यांची ही आई आहे. तर ही त्या मोठ्या जेरीपेक्षा खूप लहान दिसते. पण ही त्यांची आई आहे. तर हिला बाल्कनीमध्ये बसायला खूप आवडतं. त्याच्यासाठी ती आता बाल्कनीमध्ये जाणार आहे. आणि पप्पा मस्तपैकी दृश्यम 2 पिक्चर बघत आहेत. मम्मी थोडी थकली असल्यामुळे झोप काढत आहे.
तरी जेरी तर हे जेरी आणि ही तिची आई आहे आतमध्ये बसलेली. तुम्ही पाहू शकता या आतमध्ये बसलेली तिची आई आहे आणि हा जेरी आहे. पण जेरी तिच्या आईपेक्षा खूप मोठा दिसतो. हा जेरी जेरीचं शेपूट बघा. एखाद्या घरात साळूता होईल याचा. झाडू बनवून यूज करू शकतो याच्या शेपूटने. जेरीची आई बघा कशी दिसते. आणि हा जेरी जेरी जिंदगी में जो कुछ मैंने सीखा तो मैंने देख के ही सीखा. ताईचं ज्या मुलासोबत लग्न होणार आहे त्यांचं घर बघायला. तर मम्मी पप्पा आत्यासोबत आहे माझ्या. आणि हे रेड शर्टमध्ये दाजी आपले घरी घेऊन जाण्यासाठी आले आहेत. ट्रॅफिक खूप असल्यामुळे माझा आवाज क्लिअर येत नसेल तुम्हाला. फायनली घाटकोपरला जाऊन आलो. आता आपल्या बिल्डिंगमध्ये एंट्री करते. कशी झाली मीटिंग? हाय बरोबर आहे. है की नाही? रेग लिफ्ट आहे, चांगला आहे ना. चढायचा त्रास नाही. अजिबात त्रास नाही चढायचा. चला गोलू पाणी मार. हा थोडं मार. असं आतून थांबायचं. चालला. थांबा राहू दे. थांबा. तर आता रात्रीचे वाजले आहेत 11. पप्पा झोपत आहेत. त्यांच्या साईडला मी झोपणार आहे. तर आता फार दमून आलो मी बाहेर फिरून. झोपून जातो आणि तुम्हाला भेटतो उद्याच्या ब्लॉगमध्ये. ब्लॉग आवडला असेल तर ब्लॉगला नक्की लाईक करा. चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुन्हा एकदा नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय बाय. टेक केअर.